मला बंद मागे घ्यावा अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. काँग्रेसची नेमकी काय भूमिका? कोर्टाचे निर्देश आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धुंदवडे निघाले, कायदा सुव्यवस्था राहिला नसते. आता 2 तासापूर्वी नागभीड बस चालकामध्ये एका मतिमंद मुलीवर 4 तरुणांनी बलात्कार केला. आता शिवानी तिकडे पोहोचते. आता 2 तासापूर्वी नागभीड शहरामधील बस स्थानकावर बलात्कार झाला मतिमंद मुलीवर. पुढे राज्यात महिला सुरक्षित, तरुणी सुरक्षित, बालिका सुरक्षित. पण आम्ही या जनतेचा आक्रोश आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा, त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता. पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे. या संदर्भात माननीय पवार साहेबांशी प्रदेशात बोलत आहे आणि जो निर्णय होईल 1 तासाभरामध्ये होईल तो निर्णय उद्याच्या बंद बाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि 3ही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ. कधी शरद पवारांनी ट्विट केलंय म्हणजे त्याचा अंत कुठेतरी मागे घ्या असाच आहे, तर तुमची भूमिका काय असणार आहे त्यांच्या ट्विट बद्दल किंवा त्यांनी ट्विट केलं आहे. शरद पवार साहेब महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे म्हणून आम्ही चर्चा करतो. हाईकोर्ट का जो निर्णय आया है बंद वापस लेना चाहिए, हर पार्टी ने उसमें शामिल नहीं होना चाहिए. नहीं, कोर्ट के आदेश का हम हमेशा सम्मान ही करते. कोर्ट के आदेश के विरुद्ध जाने का सवाल नहीं. और हाँ सवाल कोर्ट ने भी जो आदेश दिया है उसके बारे में जो ट्वीट हमारे पवार साहब ने किया है उसको लेकर प्रदेशाध्यक्ष उद्धव ठाकरे से और हमारे पवार साहब से बातचीत कर रहे और 1 घंटे के अंदर में तीनों पार्टी मिलकर जो निर्णय होगा वो आपको बताएगा. सर, उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्यामध्ये 12 आमदार जे राज्यपाल नियुक्त होते त्यांची निवड लगेच करता येणार नाही असं म्हणत ठाकरे गटाला कुठेतरी दिलासा मिळाला. ठाकरे गटाला काय महाविकास आघाडीला त्यामध्ये सर्व मिळून होतो आम्ही. खरं तर त्यावेळेस एक राज्यावर भूताटकी असलेला एक माणूस बसला होता राज्यपाल म्हणून आणि चुकीचे निर्णय घेत होता. हे आता या कोर्टाच्या निर्देशावरून सिद्ध झालंय. म्हणजे तुम्ही कुठल्याही रंगाची टोपी घाला पण संविधानाला घेऊन चाला, कायद्याला घेऊन चाला, हे निर्देशच या निर्णयाच्या माध्यमातून आता आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं जो माननीय न्यायालयाने दिलेला निर्देश आहे त्याचा आम्ही स्वागत करतो. उद्या राज्य कांग्रेस समर्थन करेगी. वही बोल रहा हूँ, उनके ट्वीट आया है अभी हमें पता चला है, बातचीत करेंगे. बातचीत के बाद ही हम लोग निर्णय ले सकते ना. या क्षणाला असं समजायचं की अंतिम निर्णय व्हायचा आणि संप अजून तरी आता तरी अंतिम निर्णय व्हायचा आहे. चर्चा सुरू आहे. तासाभरामध्ये चर्चा संपली की आम्ही निर्णय सांगू. राज ठाकरेचा दौरा, राज ठाकरे उद्या नागपुरात सुद्धा येणार आहे. ठीक आहे.